नमस्कार, शिल्पाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण करणार आहे आवळा कँडी। हे बघा, हे 1 किलो आवळे असे मी एका डब्यात स्टीलच्या घालून घेतलेले आहेत आणि आता आपण नाही 24 तासासाठी याला फ्रीजमध्ये ठेवणार आहोत। हे बघा, फ्रीजमध्ये 24 तास ह्याचा असा एका मिनिटावर असा आवाज येतो। आता आपण ह्याची साल काढून घेणार आहोत आणि मग ह्याला हे बघा असं हे चाकूने असं सगळ्या आवळ्यांचं काढून घ्यायचं। हे बघा, आपण चाकूने अशी सगळी त्याची साल काढून घेणार आहोत सगळ्या आवळ्यांची। सोलून घेतले। हे बघा, आता आपण असं पाणी गरम करायला ठेवले आणि चाळणीत आवळे काढलेत सगळे। त्याच्यावर झाकून घेऊ आणि उकडून घेऊ। हे बघा, आता आपण आवळे उकडलेत का बघूया। हे बघा, असे तोंड झाले आणि काढून घेऊ। थोडंसं थंड झाल्यावर आपण ह्यातले बी काढून घेऊ। आता हे बघा, हे आपण असं सुट्टे करून असं ताटात काढून घेऊया। सगळे आवळे अशातच काढून घेणार आहे आपण। बघा, मी असं सगळं काढून घेतले आणि फॅन खाली मी अर्धा तास सुकवणार आहे। हे बघा, हे मी 400 ग्रॅम साखर घेतली, म्हणजे 1 किलोला 400 ग्रॅम असं प्रमाण घेतले। आता आपण हे सुकवून घेतलेली आवळा असं सगळं मिक्स करून घेतले मी आणि 2 दिवस हे आपण आता असं झाकून ठेवणार आहे। पण मध्ये मध्ये त्याला 1-2 वेळा मिक्स करून घ्यायचं। 2 दिवस आता आपण असं झाकून ठेवणार आहे याला। ते भांडं छोटं पडत होतं म्हणून मी दुसऱ्या भांड्यात काढून घेतले आणि अर्ध लिंबू यात आपण पिळून घेणार आहे। हे बघा, 2 दिवस आपण ठेवलेलं आता आपण काढून बघूया। हे बघा, पूर्ण सगळं साखर ही विरघळली आहे, त्यात खडी साखर टाकलेली मी सगळं। हे बघा, आता आपण हे सगळं एखाद्या सुती कपड्यावर काढून घेऊया। असं मी असं ताटात कापड टाकले, त्याच्यावर आपण हे काढून घेऊया सगळं। हे बघा, हे खडी साखरेचं सुटलेलं पाणी आहे, हे आपण आवळा सरबत म्हणून वापरू शकतो। हे बघा, हे उन्हाला ठेवलं आहे मी आणि 2 ते 3 दिवस आपण असंच उन्हाला सुकवून घेणार आहोत। हे बघा, आवळा कँडी आता 3 दिवस सुकल्यावर एवढी पूर्ण अशी सुकते आणि असं सॉफ्ट पण होती। हे बघा, आपण 1 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकणार आहे आणि 1 चमचा साखर टाकणार आहे आणि हे बारीक करून घेणार आहे। हे बघा, हे चांगलं बारीक करून घेतले। आता आपण आवळा कँडीत मिक्स करून घेऊया। कॉर्नफ्लॉवर टाकल्यामुळं साखरेचं पाणी सुटत नाही आणि आवळा कँडी विकतच्या कँडीसारखी लागते। हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि एका पॅक भरणीत भरून ठेवायचं, वर्षभर टिकते। हे बघा, पॅक भरणीत भरून ठेवूया। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।